लाडकी बहीण योजना तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार। नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे। तर बघा, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा तुमची या ठिकाणी जी अधिकृत तारीख आहे ती मात्र समोर आलेली नाही। मात्र हे पैसे तुमचे आता 100% भेटणार आहे। त्याच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्याबद्दलची तारीख आपण बघणार आहोत की कधीपर्यंत पैसे भेटू शकतात। म्हणजे हा तुमचा 17वा हप्ता असणार आहे, तो तुम्हाला वाटप केला जाणार आहे। प्लस त्याच्यासोबत तुमचा 18वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा लाभ देखील भेटण्याची शक्यता आहे। तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो असणार आहे तुमचा या ठिकाणी पुढे जाईल का? कारण की जी निधीची तरतूद व्हायला पाहिजेत होती ती मात्र या ठिकाणी अजून झालेली नाही। त्याचा GR जो आहे या ठिकाणी अजून प्रसिद्ध झालेला नाही। जर GR या ठिकाणी तुम्हाला या महिन्यामध्ये आला असता तर नोव्हेंबर महिन्याचा तुमचा लाभ जो आहे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटला असता। त्याच्यामुळे हा हप्ता जो असणार आहे तुमचा लेट होण्याची शक्यता आहे, याचा वाटप लेट होण्याची शक्यता आहे। हा हप्ता तुम्हाला 100% भेटणारच आहे, त्याच्याबद्दल या ठिकाणी काही शंका नाही। सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे पैसे आम्ही प्रत्येक महिन्याचे वाटप करणार आहोत। मात्र सध्या या ठिकाणी आचारसंहितेमुळे हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता आहे आणि जर पुढे गेला तर डिसेंबरचे प्लस या ठिकाणी नोव्हेंबरचे दोन्ही मिळून तुम्हाला 3,000 रुपये एकत्रित येण्याची शक्यता देखील आहे। तर काय आहे डिटेल मध्ये संपूर्ण माहिती आपण बघूयात। बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे। पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जवळपास 3,000 रुपये जमा होऊ शकतात। लाडक्या बहिणींसाठी ही महत्वाची बातमी आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित तुम्हाला भेटणार का? लाडक्या बहिणींना मग 3,000 रुपये येण्याची शक्यता आहे का? तर बघा, नोव्हेंबर महिना संपलेला आहे, या ठिकाणी जवळपास नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। आता या योजनेबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे। तुम्ही देखील तुमची KYC पूर्ण केलेली असेल। दरम्यान माध्यमातून एक बातमी समोर आलेली होती, ती म्हणजे KYCच्या प्राथमिक छाननीमध्ये 51 लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत अशी बातमी होती। मात्र आता स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी ट्विट करून या बातमीचं खंडन केलेलं आहे। नेमकं काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी त्यांचे हे ट्विट देखील आपण पाहू शकता। ट्विट मध्ये देखील त्यांनी ही माहिती दिलेली आहे। काही प्रसार माध्यमावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही। प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मंडळाखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत। या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेची पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे, असं स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी याच्यावरती खुलासावंत। आता या योजनेसाठी 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरणार नसल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे। ही बातमी जी आहे त्यांनी सांगितलेली आहे की इतक्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र नाहीत म्हणजे या ठिकाणी। तर बघा, आता लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता हे लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे। त्याबद्दलची कुठलीही अपडेट नवीन आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा।